नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर आता नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार चाइल्ड हेल्थ नर्सिंग जो क्वेश्चन पेपर आहे त्याच्यातले उत्तरं बघणार आहोत। काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, त्या प्रश्नाची उत्तरं मला नक्कीच कमेंट करायची आहेत। तर आपण बघूया प्रश्नपत्रिका पूर्ण बघणार आहोत। तर पहिला आहे 5 मार्काला विचारला जाणारा प्रश्न, चाइल्ड हेल्थ नर्सिंग GNM सेकंड इयर। तर योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा। तर पहिला प्रश्न आहे, बालक डॅश डॅश महिन्याचे आधार घेऊन बसायला लागते। किती महिन्याचे? 4 उत्तर आहेत। 4 आहे, ब 5 आहे, क 7 आहे, ड 9 आहे। तर 5 महिन्याचे बालक हे आधार घेऊन बसायला लागतात। मातेच्या दुधामध्ये साखरेचे प्रमाण डॅश डॅश मिलीग्राम आहे। ते तुम्ही मला कमेंट करून उत्तर द्यायचं। 7, 5 ह्याच्यापैकी कोणतं आहे ते मला सांगायचं आहे। आणि ब मध्ये 4 आणि ड मध्ये 9 आहे। तर ह्या दोघांमधलं कुठलं उत्तर बरोबर आहे? 5 आणि 7 मधले मला कमेंट करा। डॅश डॅश यापैकी कोणती मृत जंतूची लस आहे? तर 4 ऑप्शन आहेत, BCG, पोलिओ, डांग्या खोकला, गालगुंट। तर आहे डांग्या खोकला। त्याच्यानंतर जर लहान मुले खेळण्यासाठी समांतर खेळणे वापरत असतील तर त्यांचा स्वभाव डॅश डॅश खेळात मोडतो। तर एक आहे प्रेक्षक, सहयोगी, क समांतर, ड सहकारी, समांतर। नवजात बालकामध्ये लाकडीसाठी निवडलेले औषध डॅश डॅश आहे। अ आहे वॅल्पोरेट, ब आहे फेनॉइन, त्याच्यानंतर क आहे फिनोबार्बिटोन आणि ड आहे कार्बोमेपेझोन मॅझेपाइन। तर उत्तर आहे क फिनोबार्बिटोन हे उत्तर बरोबर आहे। त्याच्यानंतर 5 मार्कालाच विचारला प्रश्न आहे, योग्य जोड्या जुळवा। अ गट ब गट। अ गटामध्ये आहे सायनोकोबाल्मिन, जीवनसत्व, इन्फंट, बालदिन, हिमोग्लोबिन। ब गटामध्ये आहे रक्तक्षय, पाल्मर ग्राफ, 14 नोव्हेंबर, अंधत्व आणि पाण्यात विरघळणे, जीवनसत्व। तर आपण उत्तर बघूया। सायनोकोबाल्मिन म्हणजे पाण्यात विरघळणारे जीवनसत्व। जीवनसत्व अंधत्वावरती उपयोगी पडतं। त्याच्यानंतर आहे बालदिन 14 नोव्हेंबर, हिमोग्लोबिन रक्तक्षय आणि इन्फंट म्हणजे पाल्मर गाप्स ही बाळामध्ये असणारी हे अवस्था आहे पाल्मर गाप्स। तर ती इन्फंट लोकांमध्ये, इन्फंट जी म्हणतो ना आपण बाळ, त्यांच्यामध्ये असते ग्रास्प म्हणतो ती। तर ही आहे। त्याच्यानंतर चुकी बरोबर आहे 5 मार्काला। तर उत्तर बघा, हाडांची वाढ होण्यासाठी जीवनसत्व ड अनिवार्य आहे। तर बरोबर आहे। वरचा आहार चालू केल्यानंतर स्तनपान बंद करावे, तर हे चुकीचं आहे। डोक्याचा गिर आणि छातीचा गिर 6व्या महिन्यामध्ये समांतर होतो, चूक आहे। अतिप्रमाणात लाळ गळणे हे इसोफेजियल ॲट्रेसियाचे लक्षण आहे। ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट करायचे। मी ऑलरेडी बघा मागच्या ह्याच्यामध्ये झालं आहे का ते चेक करून घ्या। मेनिंगो मायलोसिल हा संसर्गजन्य रोग आहे, हे चूक आहे। त्याच्यानंतर डेफिनेशन असतात। तर आता आपण बघूया, कोणत्याही 5 डेफिनेशन लिहायच्या। तर ते आपण बघूया। 10 मार्काला प्रश्न आहे हा। तर अ मध्ये आहे इपिस्पॅडायसिस, ह्याची ऑलरेडी मी डेफिनेशन व्हिडिओमध्ये चॅनलवर आहे। आता नवीन जो व्हिडिओ अपलोड केला आहे त्याच्यामध्ये हायपोथर्मिया ह्याची येईल। लंबार पंक्चर आहे त्याची पण आहे। ॲटेलेक्टायसिस, सिफॅलोहेमॅटोमा आणि ब्रॉन्कायटिस। ब्रॉन्कायटिसची ऑलरेडी कदाचित व्हिडिओ मी केला त्याच्यात असावी, अपलोड केलेला आहे मागच्या वेळेला। तर तो पण डेफिनेशनचा व्हिडिओ आहे जो ऑलरेडी लोड केलेला आहे। त्याच्यामध्ये बऱ्याच डेफिनेशन आहेत। तर त्याच्यानंतर आहे 15 मार्काला 20 मार्काचा हा प्रश्न आहे। टिपालिया कोणत्याही 4 लिहायच्या आहेत। तर बेबी फ्रेंडली हॉस्पिटल इनिशिएटिव्ह पायऱ्या, निरोगी नवजात बालकाची शारीरिक वैशिष्ट्ये, अपघात स्कोरचा व्हिडिओ आहे। स्तनपानाचे महत्त्व, लहान मुलांमधील अपघात टाळणे। त्याच्यानंतर हा 15 मार्काचा प्रश्न आहे, पल्मोनरी ट्युबरक्युलोसिसची लक्षणे लिहा। या आजारामध्ये करण्यात येणाऱ्या तपासण्या लिहा। या आजाराची वैद्यकीय व शुश्रूषा व्यवस्थापन लिहा। पल्मोनरी ट्युबरक्युलोसिस बरा होण्यासाठी आरोग्य शिक्षण नियोजन लिहा। किंवा मुलांमधील विविध प्रकारचे कुपोषण, प्रथिने ऊर्जा कुपोषणाची चिन्हे लक्षणे, ह्या आजारात उपचार, शुश्रूषा व्यवस्थापन, प्रथिने, त्याच्यानंतर प्रथिने ऊर्जा कुपोषणावर प्रतिबंधात्मक उपाय काय आहे। त्याच्यानंतर आहे 5वा प्रश्न, जन्मजात विकृती दोषाचे प्रकार लिहा। जन्मजात विकृती दोषाची कारणे, इसोफेजियल ॲट्रेसिया म्हणजे काय, त्याचे प्रकार व चिन्हे लक्षणे लिहायची आहेत। आणि इसोफेजियल ॲट्रेसियाची शस्त्रक्रिया, वैद्यकीय शुश्रूषा व्यवस्थापन लिहा। ही उत्तर तुम्हाला लिहायची आहेत।
तर अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता. तर लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा आणि ज्या प्रश्नांची उत्तर विचारले ते नक्कीच कमेंट करा. तोपर्यंत धन्यवाद.